उपासना उपासना उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, बायबलमध्ये नीतिसूत्रे 15वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये लिहिले आहे, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. होय प्रियानो, जर परमेश्वर सर्व काही पाहतो तर त्याच्या नजरेतून कोणतेही पाप सुटू शकणार नाही. मग ते पाप लहान असो किंवा मोठे असो, आम्ही केलेले असो किंवा दाविदाने केलेले असो. सध्या आपण ज्या भागाचे अध्ययन करीत आहोत तो भाग दाविदाच्या जीवनातील क्लेशमय असा काळ होता. जे पाप त्याने लपविण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल त्याच्यापासून झाडा घेण्यासाठी देव आता दाविदाकडे नाथान संदेष्टाला पाठवितो. हाच भाग आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 12व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. ह्या अध्यायाचे शीर्षक आहे, दाविदाने पाप केल्यानंतर त्याचा आणि नाथानाचा सामना कसा होतो आणि त्यानंतर दावीद कशा प्रकारे पश्चाताप करतो. जे टीकाकार आहेत ते म्हणतात की परमेश्वराने दाविदाला भयंकर पाप केल्यानंतरही उपयोगात आणले. कदाचित श्रोत्यानो, ह्या लोकांनी ह्या घटनेला पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे वाचलेले नाही. आम्हाला लक्षपूर्वक पुढे वाचत जायचे आहे. ह्या कृत्यानंतर आम्हाला दाविदाच्या जीवनात दिसतं की कशा प्रकारे पाप आणि आळशीपणाचे परिणाम एकामागून एक वर येत आहेत. दाविदाने जो अपराध केला त्याबद्दल लेवियच्या पुस्तकात जी शिक्षा सांगण्यात आली आहे त्यावरून आम्हाला दिसतं की हे पाप किती भयंकर आणि गंभीर अशा प्रकारचे होते. लेवीचे पुस्तक 20वा अध्याय आणि 10वं वचन सांगतं, जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो, म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो, त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जीवे मारावे. परंतु श्रोत्यांनो, दाविदाशिवाय ही शिक्षा कोण ठोठावेल? कारण दावीद स्वतः इस्रायलचा राजा होता. दाविदाने स्वतःच्या बचावाकरिता जे प्रयत्न केले त्या बचावामध्ये त्याने उरिया, जो बेशेबाचा पती होता, त्याला मारले. त्याच्या मनात द्वेष नव्हता, चुडाची भावना नव्हती. फक्त स्वतःचे पाप लपविण्यासाठी त्याने एका पापानंतर दुसरे पाप, दुष्टपणाने भरलेले पाप केले. कबूल न केलेले पाप, स्वतःचे अमंगळ कृत्य लपविण्याचा प्रयत्न, ह्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. दाविदाने उरियाला त्याच्या दृढ निश्चयापासून हटविण्याचा सगळ्या प्रकारे प्रयत्न केला. त्याने त्याला दारूसुद्धा पाजली. आम्ही ह्याविषयी पाहिले होते. शेवटी त्याने ह्या प्रामाणिक आणि विश्वासू, ज्याला हेराफेरी माहीत नव्हती, त्या आपल्या दासाबद्दल योआबला पत्र लिहिले, जे त्याने उरियाच्याच हाती पाठविले. त्यामध्ये त्याने लिहिले होते की त्याला अगदी समोरच्या भागी ठेव, जेणेकरून तो मारला जावा. दाविदाची अगदी खालच्या स्तराची निष्ठा ह्या ठिकाणी प्रगट झाली. एका पापाचा आनंद उपभोगण्यासाठी दाविदाने दुसरे पाप करायला मागे पुढे पाहिले नाही. त्याचे हे पाप फार क्रूरतापूर्ण होते. त्याच्या पापाची निष्ठा आणि किती भयंकर रीतीने तो पडला हे फक्त परमेश्वरानेच पाहिले. बशेबासोबत त्याने जे पाप केले त्या पापाने त्याला अधिक हलकटपणाचे, नीचपणाचे कृत्य करण्याकरिता आणि किळसवाणे भयंकर कृत्य करण्याकरिता पुढे सरसावले. ह्या एका भयंकर पापामुळे श्रोत्यानो, दाविदाच्या संपूर्ण जीवनावर जो परिणाम झाला तो अन्य कशामुळे सुद्धा झाला नाही. भविष्यात त्याच्या जीवनात त्यामुळे दुःख आणि त्रास त्याला सहन करावा लागला. त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा परमेश्वराने ह्या घृणित पापाची क्षमा केली नाही. परमेश्वराने काय म्हटले ते आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 15वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये वाचायला मिळते. राजाचे पहिले पुस्तक 15वा अध्याय आणि 5वे वचन. कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरिया हित्ती याचे प्रकरण खेरीज करून तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही. परमेश्वराने पापाला कधीच मान्यता दिली नाही, त्याच्या सेवकांच्या जीवनातसुद्धा नाही. इर्म्याचे पुस्तक 44 अध्याय आणि 4 वचन सांगतं, अमंगळ कर्माचा मला वीट आहे, ते करू नका. दाविदाच्या पापामुळे परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हाला दर्शवित आहे
की आमचा देह हा किती धोका देणारा आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तात आमचे जरी तारण झाले असले तरी हा देह आम्हाला धोका देऊ शकतो. ही एक फार स्पष्ट अशी चेतावणी प्रत्येकाला देण्यात आली आहे. श्रोतांनो, म्हणूनच आम्हातील प्रत्येकाला आपल्या विचारांना, डोळ्यांना नियंत्रणात ठेवायचे आहे. जोपर्यंत आम्ही ह्या जगात राहत आहोत, लक्षात ठेवा, आम्ही ह्या सर्व परीक्षांपासून दूर राहू शकत नाही. आम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे. स्वतःच्या विवेकाला घमंड आणि जगाच्या शक्तीने मारून न टाकता देवाने ज्याकरिता विवेक दिला आहे त्याचा योग्य उपयोग करायचा आहे. लक्षात ठेवा श्रोतांनो, की जरी आपण मानवाने नियोजित केलेला दंड चुकविला तरी देवाने ठरविलेला दंड कदापि चुकवू शकणार नाही. परमेश्वराने गणनाचे पुस्तक 32 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये म्हटले आहे, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल, हे पक्के लक्षात ठेवा. अर्थातच तुमचे पाप तुम्हाला शोधून काढेल. निश्चितच श्रोतांनो, दाविदाच्या पापाने त्याला शोधून काढले. उशिरा का होईना, परंतु त्याने परमेश्वराला पाप क्षमेकरिता आणि दयेकरिता हाक मारली. स्तोत्रसंहिता 51 अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये तो लिहितो, कारण मी आपले अपराध जाणून आहे. हे माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील. नेहमीकरिता कोणीच स्वतःच्या पापांना झाकू शकत नाही. परमेश्वराची लेकरे त्याच्या सामर्थ्याद्वारे कायम राहतात. ज्याचे खरोखर तारण झाले आहे, जो खरोखर वाचला आहे, तो कधीच पापामध्ये जीवन जगत नाही. कारण श्रोतांनो, परमेश्वराचे बीज त्याच्या हृदयात पेरलेले असते. परमेश्वराचा आत्मा निरंतर त्याला चेतावित राहतो. परमेश्वर सर्व काही पाहतो. जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 10वं वचन सांगतं की ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. सर्व काही त्याच्या नजरेसमोर आहे, काही सुटत नाही. इब्री लोकासपत्र 4 अध्याय आणि 13वं वचन, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. पापाचा आनंद बरेच महिने दावीद उपभोगीत राहिला. बथशेबा त्याची पत्नी झाली होती आणि फार सहजरीतीने व प्रभावीपणे तो मनुष्याला धोका देत होता. कारण श्रोतांनो, त्याच्या हातात सत्ता होती, परंतु तो अधिक काळ असे करू शकला नाही. परमेश्वर स्तोत्रसंहिता 50 अध्याय 21 आणि 22 वचनांमध्ये त्याला म्हणतो, असे तू केले तरी मी उगा राहिलो. मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले, तथा मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्या पुढे मांडीन. असे देवाला विसरणाऱ्यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हास फाडून टाकीन. तेव्हा तुम्हास कोणी सोडविणारा सापडवायचा नाही. श्रोत्यानो, जेव्हा नाथान त्याला त्याच्या पापाविषयी दाटतो, तेव्हा दावीद पश्चाताप करतो. तरी सुद्धा दाविदावर परमेश्वराच्या न्यायाची घोषणा तो करतो. दाविदाला हे शिकलेच पाहिजे की जे काही मनुष्य पेरतो त्याचीच कापणी तो करतो. देवाचे लोक पापामध्ये पडू शकतात, परंतु पापामध्ये ते राहू शकत नाहीत. हेच अंतर आहे जे परमेश्वराच्या लोकांना जगातील इतर लोकांपासून वेगळे करते. एक मेंढरू चिखलात पडू शकते, पण ते स्वतःहून त्यामधून बाहेर निघण्याचा होईल तितका प्रयत्न करते. एक डुक्कर चिखलात राहूनच आनंदी राहू शकते. परमेश्वर म्हणतो की मानव माझ्या हातात मातीच्या भांड्याप्रमाणे आहे, जे कधीही समाप्त होऊ शकते. इर्मयाचे पुस्तक 18 अध्याय आणि 6वं वचन पहा, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. श्रोत्यांनो, दाविदाला वाटले की मी हे पाप करून त्याच्या परिणामापासून आता सुटलो आहे, आता काही होणार नाही. परंतु ही त्याची चूक होती. दावीद आता त्या पापाबद्दल पश्चाताप करीतच बाकीचे जीवन घालवणार होता. ह्या अध्यायाचे पहिले वचन आम्हाला नाथानाचा परिचय करून देत आहे, जो परमेश्वराच्या वचनातील एक फार साहसी पुरुष होता. दाविदाने केवळ आपला राजदंड उचलला असता आणि काही न बोलता त्याला त्याच्या धीटपणाबद्दल समाप्त करण्याची आज्ञा दिली असती, तर तो समाप्त झाला असता. परंतु हे सर्व काही नाथानाला रोखू शकले नाही. 12 अध्याय 1 वचन, मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठविले. तो त्याचकडे जाऊन म्हणाला,
एका नगरात 2 मनुष्य राहत होते. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. नाथन आता दाविदाला एक गोष्ट सांगत आहे. जणू काही दावीद आरशात पाहत आहे त्याप्रमाणे सर्व काही ही गोष्ट त्याला दर्शविणार होते. परमेश्वराचे पवित्र वचन आरशाप्रमाणे आहे, जे आम्ही कसे आहोत हे अगदी हुबेहूब दाखवते. नाथान दाविदासमोर एक आरसा आता पकडत आहे, जेणेकरून दावीद स्वतःला चांगल्या प्रकारे पाहू शकावा. दुसरं आणि तिसरं वचन सांगतं, त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढरीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याचबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. श्रोत्यानो, गरीब आणि श्रीमंत मनुष्याची गोष्ट फार परिचित अशी वाटते. आणि आता ह्याद्वारेच तो दाविदाला त्याचे पाप प्रगट करून देणार आहे. 4थं वचन, एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला. तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडा मेंढरातून अथवा गाई बैलातून एखादी न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. नाथान जी गोष्ट सांगत आहे ती फार परिचित वाटते. त्या गरीब माणसाजवळ त्या मेंढीशिवाय दुसरे काहीच नव्हते, परंतु श्रीमंत माणसाजवळ सर्व काही होते. तरी सुद्धा त्याची त्या मेंढीवर वाईट नजर होती. तो पाषाण हृदय होता. नंतर पुढे 5 आणि 6 वचने सांगतात, हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला व तो नाथानास म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही, म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे. श्रोत्यानो, दावीद आपली सत्ता आणि आपला जो अधिकार आहे त्याचा वापर करून रागात येऊन अशा प्रकारे बोलत आहे. 7 आणि 8 वचने सांगतात, नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडविले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या. इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. दाविदाला असे म्हणण्यास नाथानाला बऱ्याच साहसाची आवश्यकता पडली. माझ्या मते श्रोत्यानो, तो पवित्र शास्त्रातल्या सर्व पुरुषांमध्ये सगळ्यात साहसी पुरुष होता. त्याच्याशी तुलना करण्याजोगा मला कोणीच सापडत नाही. दाविदाच्या मनात ज्या कशाची इच्छा होती ते सर्व परमेश्वराने त्याला दिले असते, परंतु दाविदाने अशा गोष्टीची हाव धरली जी त्याची नव्हती. नंतर 9वं वचन आम्हाला सांगतं, तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? उरिया हित्ती ह्याचा तू तरवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाचा अमोन्यांच्या तरवारीने वध करविला. श्रोत्यानो, नाथान त्या पापांना अनिश्चित रूपाने सांगत नाही, परंतु अगदी निश्चितपणे सांगत आहे. नाथानाने दाविदाला जे काही सांगितले ते ऐकून कोर्टात बसलेल्या लोकांना धक्का बसला असेल असे आपणाला वाटत नाही काय? नियमशास्त्रात लिहिलेल्या भयंकर कृत्याबाबत नाथान दाविदावर दोष लावित होता. दाविदाने ते कृत्य केले होते जे नाही करण्याकरिता परमेश्वराने सांगितले होते. काय तो हे करून सामान्यपणे जीवन जगू शकला? 10वं वचन पहा काय सांगतं, तर आता तरवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. श्रोत्यानो, परमेश्वर त्याला आता परिणाम सांगत आहे. मला आपणाला सांगू द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो, की जेव्हा प्रश्न उद्भवतो की काय ख्रिस्ती व्यक्तीने पाप करावे किंवा पाप करून ती सामान्य जीवन जगू शकते, उत्तर आहे होय. परंतु जेव्हा तुम्ही पाप करिता तुम्ही परमेश्वराला तुच्छ लेखता, त्याचा तिरस्कार करता. परमेश्वर म्हणतो की हेच तुम्ही करता. जेव्हा दाविदाने उरिया हित्तीची बायको घेतली तेव्हा त्याने परमेश्वराला तुच्छ लेखले, आणि अशा प्रकारे सर्व करून आम्ही सामान्य जीवन जगू शकत नाही. 11वं वचन, परमेश्वर म्हणतो, पहा मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभे करेन. तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईन. तो ह्या सूर्या देखत त्यांची अब्रू घेईल. त्याच्या स्वतःच्याच घरातून त्याविरुद्ध दुष्टता केल्या जाणार होते. परमेश्वर त्याला परिणाम अगदी स्पष्टपणे सांगत आहे.
आता पुढची वचने वाचूया. 12 15 वचने सांगतात, तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायलांदेखत ह्या सूर्यादेखत करेन. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे. तू मरावयाचा नाहीस, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास कराव्यास निमित्त दिले आहे. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. मग नाथान आपल्या घरी गेला. श्रोत्यांनो, अनेकदा आमच्या चालचलणुकीमुळे, वर्तनामुळे, कार्यांमुळे लोक परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा करतात. आज आमच्या समाजामध्ये लोकांचं जीवन अशा प्रकारचं आहे की त्यामुळे ख्रिस्ताची निंदा होते. आमच्या तरुण तरुणींबद्दल लोक फार वाईट प्रकारे बोलतात, त्यांच्याकडे वाईट अशा दृष्टिकोनातून पाहतात. ह्याचं कारण आम्ही आहोत. आम्ही लोकांना असं बोलण्याकरिता, अशा प्रकारे वागण्याकरिता वाव दिलेला आहे, कारण दिलेलं आहे. नाथानाने दाविदाला सांगितले की यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. इतके सांगितल्यानंतर नाथान आपल्या घरी गेला. 15 ते 17 वचने पुढे सांगतात, उरियाच्या स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला त्याचवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला. त्याने उपवास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली. तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना. दावीद परमेश्वरासमोर गेला आणि आपल्या पुत्राचे जीवनदान मागू लागला. काकुळतेने विनंती करू लागला. 7 दिवसानंतर त्याच्या सेवकांनी येऊन त्याला सांगितले की त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 18वं वचन सांगतं, 7व्या दिवशी ते मूल मेले. पण मूल मेले आहे हे दाविदास सांगण्यास त्याच्या चाकरांना भय वाटले. ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजाविले, पण त्याने ऐकले नाही. तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळविले तर तो स्वतःला अपाय करून घ्यावयाचा. अशा प्रकारे श्रोत्यांनो, परमेश्वराचं वचन पूर्ण झालं आणि आम्हाला दिसतं की दाविदाला त्याच्या पापाचा परिणाम भोगावा लागला. पुढे 19 पुढची वचने सांगतात, आपले चाकर आपसात कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडिले. त्याने त्यास विचारिले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले. मग दावीद जमिनीवरून उठला. त्याने स्नान करून तैलाभंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली. मग तो आपल्या मंदिरात आला व त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच पुढे अन्न वाढिले. ते त्याने सेवन केले. त्याच्या चाकरांनी त्यास विचारिले, आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले. त्याने उत्तर केले, मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर मजवर कृपा करील व मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडीच त्याला परत आणवेल. मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही. मग दाविदाने आपली स्त्री बेशेबा हिचे सांत्वन केले व तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव शल्मोन हे ठेविले. परमेश्वराला तो प्रिय झाला. त्याने नाथान संदेष्टा याच्याद्वारे सांगून पाठविल्यावर परमेश्वराकरिता त्याचे नाव यदिद्ध्या अर्थात परमेश्वराला प्रिय असे ठेविले. अशा प्रकारे श्रोत्यानो, दाविदाची पापे उघडकीस आलीत. परमेश्वराची पवित्रता, त्याची कृपा, त्याची विश्वासयोग्यता, त्याची न्यायप्रियता ही सर्व एकाच ठिकाणी आम्हाला आढळतात. परमेश्वराने दाविदाचा प्राण घेतला नाही, कारण एका निवडलेल्या सेवकाच्या रूपात त्याला त्याच्याकडून आपले कार्य करून घ्यायचे होते. दावीद परमेश्वराकरिता मूल्यवान होता, म्हणून त्याला स्वतःच्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे तो ठेवित होता, त्याची काळजी घेत होता. जरी दाविदाला पापाचे परिणाम भोगावे लागले, जे काही परमेश्वराने त्याच्याकरिता म्हटले ते सर्व त्याच्या जीवनात झाले, तरी परमेश्वराने त्याला सामर्थ्य दिले. तो त्याच्यासोबत राहिला. त्याच्या निर्बलतेमध्ये तो त्याचा सहाय्यक ठरला. दाविदाने आपल्या जीवनात पाहिले श्रोत्यानो की कशा प्रकारे कृपा आणि सत्य हे एकत्र होतात. तो स्तोत्रसंहिता 85 अध्याय 10 आणि 11 वचनांमध्ये लिहितो, दया व सत्य ही एकत्र झाली आहेत. नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे. स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे. जेव्हा
तो पापाचा आनंद उपभोगीत होता तेव्हा त्याचे वीणावादन थांबले होते, शांत होते. परंतु जेव्हा त्याच्या आध्यात्मिक जीवनात जागृती आली तेव्हा तो परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनासमोर हिमतीने आला. स्वतःचे भग्न हृदय त्याने प्रार्थना करून पूर्णपणे उघडे केले. श्रोत्यानो, जेव्हा त्याचा पुत्र जिवंत होता तेव्हा त्याने टाट ओढला, राग टाकली, उपवास केला. परंतु जेव्हा तो मेला तेव्हा खरे पाहिले तर त्याने अतिदुःखाने वेडे व्हायला हवे होते. परंतु असे न करता तो उठला, स्नान केले, कपडे बदलले आणि परमेश्वराच्या मंदिरात आराधना करण्याकरिता गेला. त्याच्या नौकरांनी असे त्याने का केले ह्याचे स्पष्टीकरण विचारले आणि आम्ही पाहिलं श्रोत्यानो की दाविदाचे उत्तर काय होते. दाविदाने म्हटले की मी त्याचकडे जाईन, पण ते माझकडे परत यायचे नाही, म्हणून आता मी शोक करणार नाही. जेव्हा दाविदाचा तो लहान पुत्र मृत्यू पावला तेव्हा तो आनंदित झाला, कारण त्याला माहीत होते की तो एक दिवस त्याला भेटणार आहे. परंतु ही गोष्ट जेव्हा त्याचा दुसरा पुत्र अबशालोम मृत्यू पावला तेव्हा लागू झाली नाही. अबशालोमाचा मृत्यू दाविदाकरिता हृदयद्रावक होता. जेव्हा तो मेला तेव्हा दावीद रडला आणि त्याने त्याच्याकरिता शोक केला. का? कारण दाविदाला ही खात्री नव्हती की अबशालोम परमेश्वराद्वारे वाचवल्या गेला आहे. आपण आता 26 ते 31 वचने वाचूया. 12वा अध्याय 26 ते 31 वचने. नंतर यवाबाने अमोन्यांचे राब्बा याशी लढून राजनगर काबीज केले. यवाबाने दाविदाकडे जासूत पाठवून त्यास कळविले की मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले. तर आता अवशिष्ट लोक जमा करून नगरापुढे छावणी करून ते हस्तगत करा. मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न हो. तेव्हा दावीद सर्व लोकांस जमा करून राब्बा नगराकडे गेला व त्याने ते लढून घेतले. त्याने त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरून मुकुट काढिला. त्याचे वजन एक सोन्याचा किक्कार असून तो रत्नखचित होता. तो दाविदाच्या मस्तकावर ठेविला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. त्याने त्या नगराच्या रहिवाशास बाहेर काढिले व त्यास करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुऱ्हाडी यांचे आणि विटांच्या भट्ट्यांचे काम कराव्यास लाविले. अमोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेस परत आला. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की दावीद आता पुन्हा आपले कार्य सुरू करीत आहे. पुन्हा त्या क्षेत्रात प्रवेश करीत आहे जिथे त्याने असायला हवे होते. त्याचे राज्य निरंतर वाढण्यास सुरुवात होते. त्याचा विस्तार वाढतो आणि त्या काळातील एक महान राजा म्हणून त्याची ख्याती सगळीकडे पसरते. लक्षात ठेवा श्रोत्यानो की परमेश्वराने जोपर्यंत दाविदाने पश्चाताप केला नाही तोपर्यंत त्या पापाची क्षमा केली नाही. त्या पापाचे परिणाम तर त्याला भोगावे लागलेत, परंतु परमेश्वराने त्याला त्या पापांची क्षमा दिली. आज परमेश्वराची आमच्याकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे की आम्ही पश्चाताप करावा. परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. प्रियानो, जेव्हा आम्ही पापमय जीवनाबद्दल विचार करतो त्यावेळेस आम्ही स्वतःला त्यापासून दूर करू शकत नाही. व्यभिचार, जारकर्म ही आणि यासारखी पापे सर्रासपणे जगामध्ये होत आहेत. लैंगिक गुन्ह्यांची आकडेवारी जर आपण पाहतो तर काळजात धस्स होतं. आणि विशेष म्हणजे अशा गुन्ह्यातले अपराधी स्वतःला अपराधी समजतच नाहीत. कुटुंब असो, घर असो, शाळा असो, विद्यालय असो. प्रियानो, व्यभिचाराने ही सर्व ठिकाणे पोखरून टाकली आहेत. या गोष्टी जर आम्हाला थांबवायच्या असतील तर आम्हाला देवाचे भय असले पाहिजे. त्याच्या वचनांचे ज्ञान असले पाहिजे. दाविदाने काय म्हटले होते? मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. होय प्रियांनो, पापाची जाणीव होणे आवश्यक आहे. कदाचित अशा प्रकारच्या पातकात आम्ही नसू, पण आज आमची जबाबदारी आहे की आम्ही इतरांना याविषयी सावध केले पाहिजे. आपण प्रार्थना करू. आमच्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आज आम्ही तुझी लेकरं या नात्यानं तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आम्हाला जाणतोस, तू आम्हाला ओळखतोस आणि आमच्यामधल्या असलेल्या उणिवा देखील तुला ठाऊक आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही चुका करतो, पाप करतो.
होय प्रभूजी, ही पापं तुला आवडत नाहीत हे आम्हाला कळलेलं आहे. परंतु बापा, आमच्या जीवनामधून ही पापं दूर होण्यासाठी आज आमची प्रार्थना तुझ्या चरणापाशी आहे. तुझ्या वचनांचं ज्ञान आम्हाला व्हावं, की जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्ही तुझी वचनं वाचू त्या वेळेस आम्हाला तुझी इच्छा समजून येईल आणि अशा अयोग्य कृती करण्यापासून आम्ही स्वतःला आवरणारे होऊ शकू. होय बापा, आणि म्हणूनच तुझं सहाय्य तू आम्हाला कर. आत्तापर्यंत सांभाळलंस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.